असा हा आजचा मेनू। तुम्ही खीर पुरीसोबत पण खाऊ शकतात। नमस्कार, मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आहे रथसप्तमी, तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आमच्या घरी रथसप्तमी सण हा कसा साजरा केला जातो तेच या ब्लॉगमध्ये दिसेल, आणि काय काय खायला बनवला जाते ते पण या ब्लॉगमध्ये दिसेल, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा कसा साजरा केला जातो आमच्याकडे रथसप्तमीचा सण। आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला कंटिन्यू करू व्हिडिओ। तर सकाळी उठलं तर सर्वात पहिलं काम एकच असते, अरण्याला तयारी करून देणं आणि शाळेत पाठवणं। तर तिचीच तयारी चालू आहे। तयारी झाली आहे तिची, बघा तिच्या तोंडाला एक छोटंसं फोड आलं आहे, ते दाखवत होती। ते सकाळी खूप त्रास होत असेल तिला, तर लहान मुलं आहे बरोबर समजून शकत नाही त्यांना फोडं वगैरे। तिखट खाताना त्रास होतो तिला औषध वगैरे लावून दिलं आहे मी, तर बसेल आता। तर झाली तिची तयारी, टिफिन वगैरे घेऊन चालली ती आता शाळेत। ते गेल्यावर सर्व घरचे कामं आटपून घेतले, नळ पण आले होते, पाणी वगैरे भरायचं होतं, पाणी पण भरून घेतलं। सूर्यनारायण देवाची पूजा वगैरे झाली। आज रथसप्तमी आहे तर दूध उतू घालायचं होतं, आमच्याकडे दूध उतू घालतात रथसप्तमीला, तर त्याचीच तयारी चालू आहे। मी गौऱ्या पेटून घेतल्या छान, त्यानंतर त्याच्यावर दूध उतू घालायचं होतं। ते हे बघा मडकं आहे मातीचं, त्याला सुगडी असे म्हणतात, त्याच्यावर दूध उतू घालायचं आहे, म्हणजे गोड खिचडी बनवायची आहे। तर त्याच्यासाठी त्याला हळदी कुंकूची बोटं पण लावून घेतली आणि धागा गुंडून घेतला आहे। तेच ठेवायचं आहे आता गरम करायला। त्यानंतर त्यामध्ये दूध टाकलं आणि पाणी पण आहे थोडं त्याच्या दुधामध्ये। तर बघा तयार आहे आपली गोड खिचडी, याचाच नैवेद्य वगैरे दिला देवाला आणि नंतर स्वयंपाकाला लागले। तर आज स्वयंपाकाचा बेत आहे तांदूळाची खीर आणि आयते। तर तुम्हाला हे तांदूळाची खीरची रेसिपी तर मी स्पेशलमध्ये टाकेल, कारण की खूप लंबा व्हिडिओ होईल हा, म्हणून मी याची रेसिपी काही टाकली नाही, स्पेशल व्हिडिओमध्ये टाकेल। तुम्हाला या खीरीची रेसिपी नक्की मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते अशी खीर। तर अनन्या शाळेतून आली आहे, तर नंतर तिने तिच्यासाठी ज्यूस आणला होता ऊसाचा, स्वतःच्या वॉटर बॉटलमध्ये टाकून। तर तिचा ज्यूसचा ग्लास बघा, आधी स्ट्रॉ आहे त्या ग्लासला अटॅच, तिला खूप आवडतो ऊसाचा ज्यूस। तर दिसलं असेल येताना तिला, त्याच्या बाबाने घेऊन दिला। मग तिला विचारलं मी कसं आहे, तर मग छान सांगत होती ते, बघा तिची रिॲक्शन। तर खीर बरोबर खाण्यासाठी बनवणार आहे मी आयते। तर खूप जणांना माहिती नाही आयते हा काय प्रकार आहे, खूप छोटीशी अशी रेसिपी आहे, तुम्हाला दाखवते मी काय आहे। तर गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये मीठ टाकून पातळ असं भिजून घ्यायचं आहे, फक्त मीठ टाकलं आहे त्यामध्ये आणि पातळ असं भिजून घ्यायचं आहे। त्यानंतर तावा गरम करायला ठेवायचा, त्याला छान तेल लावून घ्यायचं, तूप पण लावू शकता तुम्ही, काही हरकत नाही। मी तेल लावून घेतलं आहे छान ताव्याला, तावा गरम झाला आहे। त्यानंतर मी त्याच्यावर आयते टाकणार, बघा तुम्ही कसे आयते बनवते। तर मिश्रण टाकलं आहे त्याच्यात कणकीचं, तर हे हाताच्या सहाय्याने मी त्याला आकार देत आहे। तुम्ही वाटीने सुद्धा आकार देऊ शकता, चमचेने पण देऊ शकता, पण मी हाताने दिला आहे। बघा पुढे कसे बनवते मी आयते।
तर पहा तयार आहे माझे आयते. तर तुम्हाला समजलं असेल आयते कशाला म्हणतात आणि कसे बनवतात, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते असे आयते. खिरीमध्ये टाकण्यासाठी विलायती बारीक करत होती खलबत्त्यात, तर खलबत्त्याच्या आवाजामुळे अनन्या बघा कशी नाचत आहे. डान्स वगैरे झाला. नंतर अनन्या म्हणत होती की बावल्यांसोबत माझी शूटिंग कर थोडी. तर तिच्या बावल्या बघा किती छान ठेवलेत तिने. मग तिची शूटिंग वगैरे काढली थोडी. बावल्यांबरोबर किती खुश आहे ती. आज जेवणात काय काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते. तर फुलकोबी आणि वाटाणे टाकून भाजी बनवली होती. खीर, आयते, भात असा आजचा मेनू होता. देवाला नैवेद्य वगैरे दिला. नंतर आम्ही जेवण वगैरे केलं. आणि हो, हे आयते नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते ही रेसिपी. तर खीरची रेसिपी मी सेपरेटमध्ये टाकणार आहे, ते पण ट्राय करून बघा. तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. तुम्हाला कसं वाटला मला कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नवीन अशाच ब्लॉगमध्ये.